काल 10 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प जाहीर झाला। माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आणि त्यामध्ये आदिवासी समाजाचा विकास जलद गतीने व्हावा त्याकरिता काही विशेष तरतूद करण्यात आली। त्या तरतूद पाहून आम्हाला असं आदिवासी बांधवाला लक्षात आलं की एवढा मोठा जर आदिवासी समाजासाठी तरतूद केली जाते, परंतु आदिवासी समाजाचा विकास हा जलद गतीनं का होत नाही। आदिवासी विकास विभागासाठी एवढा मोठा पैसा येतो, त्याचं नियोजन केला जातो, परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष त्या नियोजनाकडे राहत नाही। आदिवासी विकास विभाग फक्त संस्था प्रशिक्षण कागदोपत्री राबवायचे आणि एखाद्या संस्थेला ते काम द्यायचं आणि आधे तुम्हारे ना आधे हमारे बाकी जनते को बाट देव असा काम फक्त ह्या संस्था चालकाचं चालू आहे। आणि आदिवासी विकास विभागाची मिलीभगतामुळे आदिवासी समाजाचा विकास होत नाही। आज आश्रमशाळेची परिस्थिती जर बघितली आपण तर विद्यार्थ्यांना कोणतेही सुसुविधा त्या आश्रमशाळेमध्ये भेटत नाही। वसतिगृहाची परिस्थिती तशीच आहे। आज गावखेड्यातला आदिवासी जर आपण विद्यार्थी बघितला त्याची परिस्थिती तशीच आहे। मग एवढी